तर मी ना बटर टाकून घेतलेलं आहे. त्याच्यात टाकते मी दाबेली मसाला. बस दाबेली मसालाच टाकायचा आहे आपल्याला. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि सकाळी ब्लॉगला सुरुवात करते. आता 11 वाजलेले, घरातले सर्व कामं झाले माझे आणि स्वयंपाकला आहे ना रात्रीची ती बटाट्याची भाजी पडलेली आहे. तर गुडियाला ती दाबेली करून द्यायची, चीज दाबेली. तर त्याच्यासाठी मी यांनी पाव घेऊन आले, ते दुसरे पाव घेऊन आले हे नरमवाले, आणि ते रात्री आणलेले ना तर तसेच पडलेले आहे. 2 लाद्या पडलेल्या आहेत त्या. तर उद्या नाही तर परवा मी त्याची पावभाजी वगैरे करीन ना, त्याच्यात यूज करणार. ते म्हणे या लाद्या यूज कर, ते आत्ताच आले हे आणि तर मी आता दाबेली बनवून घेते. तर चला मी साहित्य काढून घेते आणि चीज दाबेली कशी बनवते ते तर तुम्हाला दाखवलीच मी पहिले. पण मुलांसाठी थोडंसं तोंड खराब झालेलं आहे मुलांचं, आजारी राहता, काहीशी खाऊशी वाटत नाही आणि तेच मी मसाल्यामध्येच मिक्स करून काहीतरी बनवून देते. मुलांचं बी पोट भरून जातं आणि आपलं बी टेन्शन फ्री होऊन जातं आपण. तर मी ना बटर टाकून घेतलेलं आहे. त्याच्यात टाकते मी दाबेली मसाला. बस दाबेली मसालाच टाकायचा आहे आपल्याला. आणि भाजी थोडीशी मुलांपुरतं बनवायचं आहे मला फक्त. आणि त्याला काहीच टाकायचं नाही आपल्याला. आपली भाजी पडलेली होती ना, फक्त दाबेली मसाला टाकलाय मी बटरमध्ये. तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता, असं नाही आहे. प्रत्येकाच्या घरात आणि आपल्याला पाहिजे तेव्हा राहत नाही वस्तू. तर झाली, गरम करून घेतली मी नुसती. गॅस बंद करते. जे पाहिजे ते. आणि मी इथे ना चीज स्लाइस वगैरे घरात राहू देते मुलांना, म्हणजे पटकन बनवता येतं. हे बघ, इथं मी ना काकडी कापून घेतलेली आहे. काकडी, कांदा आणि टोमॅटो. आपल्याला जे पाहिजे ते टाकता येतं, असं नाही सर्वच गोष्टी टाकायला पाहिजे बुवा. आणि कधी कधी आपल्या घरी जे नाही काही राहिलं नाही तरी नुसती भाजी लावून आपण चीज स्लाइस वगैरे काही पण टाकू शकतो, पनीर टाकू शकतो त्याच्यात. ते पावड्या पण मला ना असे कट करून घेते सर्व, आपल्याला 4-5 पाहिजे तसे. आणि पाव ना छोटे भेटले, मोठे नव्हते म्हणे. तर जसे आहे तसे आपल्याला मुलांना द्यायचे. आणि मी काही अशी चटणी वगैरे काहीच घेतलं नाही आहे. टमाटर सॉस घेतलाय, थोडं थोडं लावतात आणि थोडं थोडंच लावायचं आहे, कारण की मुलांना पण बरं नाही ना, जास्त आंबट खट्ट मिठं द्यायचं नाही मला. भाजी टाकून घेऊ. आणि पाव छोटे छोटे ना, त्याच्यामुळे थोडं थोडंच मारणार, जास्त काही मारणार नाही त्याच्यात. मग टाकून मस्त काकडी, टमाटे घेऊ. आणि कांदा आहे ना मी बारीक करून घेतलाय. मुलांना आहे ना ते मोठा कांदा राहिला ना तर खात नाही ते, म्हणून मी बारीक करून घेते कांदा. चाट मसाला टाकते मी, थोडं नमक टाकते. आणि असं नाही हेच पडायला पाहिजे बुवा आपल्याकडनं, ते मिक्स होऊन जातं सर्व.
आणि मी टाकते आता चीज स्लाइस. आणि बंद करते. मस्त. आणि मुलांना बरं नाही राहिलं ना तर मुलांना आहे ना असं चटपटच खायचं मन होतं. त्याच्यामुळे आपण बनवू शकतो जे घरात राहिलं ते त्याच्याने. आणि मी घेतलंय आपलं घरी पाळलेलं तूप राहतं आपलं घरचं तूप, ते घेते. चिमणी चालू करून आणि मस्त अशा हलक्या हाताने अशी दाबून घ्यायची पहिले. आणि काहीच वेळ लागत नाही, आपलं पटकन होते. आणि आजकाल मुलांना अशा गोष्टी खूप आवडतात. आणि चांगलं क्रिस्पी होईपर्यंत ना चांगलं भाजून घ्यायचं त्यांना. बस चालू हे बघ. आणि मुलांचं आहे ना पोट भरून जाईल. घे बेटा. काय ना आता मम्मी काय करते, मला पप्पांना करून द्यायची. मी आता पूजा करते आणि आपली रुद्राक्ष पूजा राहते आहे बघा, अभिषेक रुद्राक्ष पूजा शिवलिंगची. तर आता 7 वाजता चालू झालेली आहे आता. आणि मी पूजा मांडलेली आहे हे बघा. तर चला. आणि दिवाबत्ती वगैरे सर्व करून घेतलेलं आहे मी. पूर्ण देवाऱ्याला तुळसाबाईला सगळ्याला दिवे बत्ते वगैरे सर्व आवरलं गेलेलं आहे माझं. आणि हीच भागदौड होती माझी चालू आहे. आणि सर्व आवरून घेतलेलं आहे. आणि गुढिया बसते मी पण आंघोळ वगैरे करून मस्त आता कोरे कपडे घातले आणि आपण पूजाला बसू. तर चला. आनंद के साथ जो 2 गोल सुपारी हैं, 3 सुपारियां आपके पास में हैं, उसमें से 2 सुपारी के भगवान श्री गणेश जी महाराज, माँ गौरा को विराजमान कर दीजिए. और बड़े भावों के साथ में आप और हम विद्वत ब्राह्मणों के सानिध्य में आनंद के साथ संपूर्ण विश्व की शांति के लिए, संपूर्ण विश्व के कल्याण के लिए, संपूर्ण के आनंद सुख के लिए, सारे दुखों के निवारण के लिए पार्थिव शिवलिंग पूजन प्रारंभ हो रहा है. हर हर महादेव. गजानन गणपति महाराज की जय. उमापति महादेव की जय. सदगुरुदेव भगवान की जय. हाथ जोड़ लीजिएगा. अपने कुल देवी देवताओं का स्मरण करें, गुरु मंत्र का जाप करें, इष्ट देवी देवताओं का स्मरण करें. ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़. ना हो तो दूबा की अंगूठी बना करके पहन लेवें. ओम पवित्रे स्तव वैष्णव्यो सवितरः प्रसवोत्पुनां चित्रेण पवित्रेण सूर्य सरसकुं सुवर्चा मुखेन सुश्रुतकरणाभ्यां भूयाशम्. ओम श्री चते लक्ष्मी च पत्न्यान् होरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनो व्याप्तं मा पुत्रा सचत्रविदरो भवन्ति मानो मध्यारीर्गता युर्गन्तो आदित्यदौरधिरन्तर्च मदित्र माता शपिता गणाधिपति
गणाधिपतये नमः। ओम लक्ष्मी नारायणाभ्याम नमः। ओम उमा महेश्वराभ्याम नमः। ओम वाणी हिरण्यगर्भाभ्याम नमः। ओम सची पुरंदराभ्याम नमः। ओम मात्रे पितृ चरण कमलेभ्यो नमः। ओम नायने वर्षा ऋतौ श्रावण मासे शुभे हि कृष्णे पक्ष अद्य त्रयोदशम्याम् उपरान्ते चतुर्दशम्यां शोपुण्यतिथौ शुक्रवासरे आद्रा उपरान्ते पुनर्वसु नाम्नि नक्षत्रे हर्षण उपरान्तर्गतेन अश्वना परवीदयागासो श्रेयोन्यायमानः श्री गणेशाम्बिकाभ्यां नमः। वस्त्रं समर्पयामि। वस्त्रान्तेन आचमनीयं जलं समर्पयामि। एक बार जल छोड़ दीजिएगा। जल आचमनी करने के बाद में गणेश जी महाराज को यज्ञोपवीत धारण कराइएगा। ओम यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतिर्य प्रस्थाने परमेश्वर इष्टकामार्थ सिद्ध्यर्थं पुनरागमनाय च। प्रार्थना दीजिएगा भगवान की। जिस आसन पर विराजमान सूर्यपाणी पिनाकदृक् शिवः पशुपतिश्चैव महादेव विसर्जनं कैलासवासी। धार्मिका नारियों में विश्वता माता की जय। भारत माता की जय। सनातन धर्म की जय। आज के आनंद की जय। परमानंद की जय। गुरुदेव भगवान की जय। अपने अपने गुरु माता पिता की जय। उत्तर भगवान की जय। धाम की जय। थांब पप्पाच्या डोक्यावर जय महादेव की शंभो शंभो। श्री शिवाय नमस्तुभ्यं। पूजा छान झाली माझी आणि इतकं भारी वाटतंय आणि घर इतकं प्रसन्न वाटतंय आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी कोणी पूजा केली तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। बाय।